मित्रांनो, ज्यावेळी एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी होऊन हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंट बसवला जातो, त्यावेळेस बऱ्याच वेळा रुग्णाकडून किंवा त्यांच्या नातेवाईकाकडून प्रश्न विचारला जातो, या स्टेंटला किती आयुष्य आहे किंवा हा स्टेंट बदलावा लागतो का? तर स्टेंट जो आहे त्याला कुठलीही एक्सपायरी डेट नसते. अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकल्यानंतर कालांतराने हा स्टेंट तुमच्या किंवा पेशंटच्या शरीराचा एक हिस्सा बनतो. हा स्टेंट किती दिवस चालेल हे मात्र बऱ्याच प्रमाणात पेशंटवर अवलंबून असते. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ज्या काही औषधे असतात त्यामध्ये रक्त पातळीची औषधे, कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे आणि बऱ्याच वेळा मधुमेहाची किंवा ब्लड प्रेशरची औषधे असतात. ही औषधे जर नियमित खाल्ली, ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल हे नियंत्रणात ठेवले तर स्टेंट हा बराच काळ टिकण्याची शक्यता असते. एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर स्टेंट मध्ये परत ब्लॉकेज होण्याची शक्यता ही साधारणपणे दरवर्षी 2 ते 5% इतकी असते. पण जर पेशंटनी पथ्य पाळले नाहीत, औषधे बंद केली किंवा व्यसने चालू ठेवली तर या स्टेंटमध्ये ब्लॉक व्हायची शक्यता ही खूप पटीने वाढते. त्यामुळे स्टेंट किती दिवस चालेल हे बऱ्याच प्रमाणात पेशंटच्या जीवनशैलीच्या बदलानंतर अवलंबून असते. धन्यवाद.